नमस्कार, प्रांजलीज किचन मध्ये मी प्रांजली तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते। आज प्रांजलीज किचन मध्ये काय बनणार आहे चला व्हिडिओला सुरू करूया। आज आपण बनवतोय की कडक उन्हामध्ये शरीराला थंडावा देणारं अतिशय चविष्ट आणि पारंपरिक असं कैरीचं पन्ह। नेहमीप्रमाणेच रेसिपी खूप सोपी आहे, चला करूयात सुरुवात। पन्ह बनवण्यासाठी इथं मी सुरुवातीला 2 आणि 1 छोटी अशी 3 कैऱ्या घेतलेल्या आहेत। कैरी आपण अगोदर स्वच्छ धुवून घेऊयात। कैरी इथे 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतली। त्यानंतर कैरीच्या देठाकडचा जो भाग असतो तो अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आपल्याला। पन्ह बनवण्यासाठी जी तुम्ही कैरी वापरणार आहात ती थोडीशी आंबट हवी, मगच त्याचं पन्ह छान होतं। आता ही स्वच्छ केलेली कैरी एका छोट्या पातेल्यात ठेवायची आणि हे पातेलं आपल्याला आता कुकरमध्ये ठेवायचं आहे। कुकरमध्ये खाली पाणी टाकायचं आहे। ज्या पातेल्यामध्ये आपण कैरी ठेवणार आहोत किंवा डब्यामध्ये त्यामध्ये बिलकुल पाणी टाकायचं नाही। फक्त कुकरच्या तळाशी थोडं पाणी टाकायचं आहे, त्यावरती डबा ठेवायचा आणि डब्यामध्ये कैरी ठेवायची आणि याच्या 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या। कुकरच्या शिट्ट्या झाल्यात, कुकर आता गार झाले, आपण काढून घेऊयात। इथे कुकरच्या 1-2 शिट्ट्या जास्त झाल्या तरी चालतील, पण कमी करू नका। आता हे पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे आपल्याला। हे गार झाले। गार झाल्यानंतर बघा तुम्ही किती छान हे कैरी शिजलेली आहे। आता हे आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। याचा वरची जी साल आहे ती काढायची आहे, कोय आपल्याला काढायचे आहे आणि जितका जास्तीत जास्त याचा गर काढता येईल तितका आपल्याला याचा गर पिळून काढून घ्यायचं आहे। इथं कैरी खूप छान शिजली आहे। 5 ते 6 शिट्ट्या केल्या होत्या मी, त्यामुळे गर अगदी सहज निघतोय। कैरीची जी साल होती त्यातून सगळा गर काढून घेतला। आता कैरीची जी कोय आहे ते सुद्धा आपण त्यातला सगळा गर काढून घेऊ आणि हा जो निघालेला गर आहे तो आपल्याला आता मोजून घ्यायचा आहे। कैरीचा गर मोजून घेणे ही खूप महत्त्वाची स्टेप आहे, म्हणजे त्यानुसार आपल्याला पुढं साखरेचं किंवा गुळाचं प्रमाण योग्य ठरवता येईल। जे आपण कैरीचं पन्ह बनवतोय ते खूप जास्त आंबटही नको व्हायला किंवा जास्त गोडसुद्धा नको व्हायला। त्यासाठी इथं गर आपल्याला मोजून घ्यायचं आहे। 1 वाटी गर झालाय। बरोबर त्याच प्रमाणात मी इथं 1 वाटी गूळ घेतलेला आहे। तुम्हाला जर गूळ आवडत नसेल तर तुम्ही साखर पण इथे घेऊ शकता, किंवा आता इथे 1 वाटी गर आहे तर अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी गूळ असं सुद्धा तुम्ही त्याचं प्रमाण घेऊ शकता। छान फ्लेवर येण्यासाठी मी इथे 3 ते 4 पुदिन्याची पानं टाकलेत आणि हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे। एकदम स्मूथ अशी आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता ही आपली पेस्ट तर तयार झाली, पण एक मोठी गाळणी घ्यायची आणि आपल्याला आता हे गाळून घ्यायचं आहे। गाळून घेतल्यानंतर ही जी पेस्ट आहे ती एकदम स्मूथ होईल आणि पाण्यामध्ये छान मिक्स होईल, त्यासाठी ही खूप महत्त्वाची स्टेप आहे। आता यामध्ये अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पूड टाकायचे, त्यानंतर थोडंसं काळं मीठ, विलायची पावडर आणि अगदी थोडंसं साधं मीठ टाकायचे आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊयात। आता हे सगळं मिक्स झालं, एकजीव झालं आणि एकदम स्मूथ असं आपलं हे कैरीच्या पन्ह्याचा बेस तयार झालं आहे। आता बेस तर तयार झाला, यापासून पन्ह कसं बनवायचं ते बघूयात। एक ग्लास घ्यायचा आहे, त्यामध्ये 2 ते 3 चमचे हा बेस टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर 1 चमचा सब्जा टाकायचा आहे। हा सब्जा मी 15 ते 20 मिनिट पाण्यामध्ये भिजवला होता आणि त्यानंतर पुदिन्याची पानं आहेत, जर तुम्हाला आवडत असतील तर 4-5 पानं अशी बारीक कट करून त्यामध्ये टाका किंवा स्किप केलं तरीसुद्धा चालेल। त्यानंतर यामध्ये थंडगार असं पाणी टाकायचं आहे। आता हे पाण्यासोबत छान मिक्स करून घेऊयात। 1 ते 2 यामध्ये आईस क्यूब टाकून घेऊयात आणि इथं थंडगार असं कैरीचं पन्ह तयार झालेलं आहे। मस्त सब्जा आहे, पुदिन्याचा फ्लेवर आहे आणि शरीराला एकदम थंडावा देणारं, उन्हाळ्यामध्ये आवर्जून करावं आणि प्यावं असं कैरीचं पन्ह तयार आहे। अशा साध्या, सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी प्रांजलीज किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।